आपल्या आजूबाजूला कितीतरी गोष्टी आहेत. खुर्ची, पाणी, अगदी आपण श्वास घेतो ती हवा सुद्धा. पण या सगळ्या गोष्टी बनलेल्या तरी कशा आहेत? चला, आज आपण पदार्थांच्या याच मूळ स्वभावाला, त्यांच्या वेगवेगळ्या अवस्था आणि गुणधर्मांना जरा जवळून ओळखूया. सुरुवात करूया एका अगदी साध्या ओळखीच्या उदाहरणाने. मेणबत्ती पेटवल्यावर काय होतं? बरोबर, ती वितळायला लागते. म्हणजे उष्णता मिळाल्यावर घट्ट, स्थायू असलेलं मेण पातळ द्रव बनतं. पण हे असं का घडतं? हो, हाच प्रश्न. इथे नक्की काय घडतंय? एक स्थायू पदार्थ द्रवात का आणि कसा बदलतो? ह्याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध आपण घेणार आहोत. तर याचं उत्तर दडलंय पदार्थांच्या मूळ अवस्थांमध्ये. आपल्या भोवतालचा प्रत्येक पदार्थ खरं तर या तीनपैकी एका रूपात असतो. एकतर तो स्थायू असतो, किंवा द्रव, नाहीतर वायू. आणि या तिन्ही अवस्थांमध्ये खूप मोठा फरक आहे. बघा, स्थायू म्हणजे समजा लोखंडाचा तुकडा. त्याला स्वतःचा एक ठरलेला आकार असतो आणि तो तेवढीच जागा व्यापतो. द्रव म्हणजे पाणी. पाण्याला स्वतःचा आकार नसतो. ते ज्या भांड्यात ओतलं जाईल त्याचा आकार घेतं. आणि वायूचं काय? त्यांचं तर सगळंच मोकळं. त्यांना ना स्वतःचा आकार असतो, ना ते ठराविक जागा व्यापतात. मग प्रश्न असा आहे की एखादा पदार्थ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जातो कसा? या बदलामागचं मुख्य कारण आहे उष्णता. आणि ही जी बदलण्याची प्रक्रिया आहे ना, तिला एक शास्त्रीय नाव आहे, अवस्थांतर. म्हणजे जेव्हा उष्णता दिल्यामुळे किंवा काढून घेतल्यामुळे एखादा पदार्थ आपली भौतिक अवस्था बदलतो, तेव्हा त्याचं अवस्थांतर झालं असं आपण म्हणतो. सोपं उदाहरण म्हणजे बर्फाचं पाणी होणं. हे एक अवस्थांतर आहे. म्हणजे बघा, हे सगळं एका चक्रासारखं आहे. स्थायूला उष्णता दिली की द्रव होतो. द्रवाला अजून उष्णता दिली की वायू बनतो. आणि याच्या अगदी उलट, वायूला थंड केलं की द्रव, आणि द्रवाला आणखी थंड केलं की पुन्हा स्थायू. पण गंमत म्हणजे हे बदल कधीही कोणत्याही तापमानाला होत नाहीत. प्रत्येक पदार्थासाठी एक विशिष्ट तापमान ठरलेलं असतं, ज्यावरच त्याचं अवस्थांतर होतं. उदाहरणार्थ पाणी घ्या. पाणी बरोबर 100°C उकळायला लागतं. याच तापमानाला पाण्याचा उत्कलन बिंदू म्हणतात, जिथे ते द्रवातून वाफेत म्हणजेच वायू अवस्थेत जातं. आणि त्याचप्रमाणे पाणी बरोबर 0°C गोठतं आणि त्याचा बर्फ बनतो. यालाच पाण्याचा गोठण बिंदू म्हणतात. बरं, हे तापमान मोजायचं कसं? त्यासाठी असतो तापमापी म्हणजेच थर्मोमीटर. तो आपल्याला पदार्थाचं तापमान अगदी अचूकपणे सांगतो, ज्यामुळे आपल्याला अवस्थांतराचे ते नेमके क्षण कळतात. पण थांबा, इथे एक ट्विस्ट आहे. कधी कधी निसर्ग आपल्याला चकित करतो. कल्पना करा, एखादा पदार्थ द्रव अवस्थेत जातच नाही, तो थेट स्थायूमधून वायू बनतो. या भन्नाट प्रक्रियेला संप्लवन असं म्हणतात. आपल्या घरातल्या टापराच्या वड्या काही दिवसांनी नाहीशा होतात ना, त्या याचमुळे. हे बघा, आयोडीनचे कण गरम केल्यावर वितळत नाहीत, तर त्यांचं थेट जांभळ्या रंगाच्या वायूत रूपांतर होतो. संप्लवनाचं हे एक उत्तम उदाहरण आहे. पदार्थ फक्त अवस्था बदलत नाहीत, तर प्रत्येकाचं स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व असतं. काही खास गुणधर्म असतात. ह्याच गुणधर्मांमुळे प्रत्येक पदार्थ इतरांपेक्षा वेगळा वागतो. चला, काही गुणधर्म पाहूया. पहिला गुणधर्म आहे ठिसूळपणा. म्हणजे काय? तर काही पदार्थांवर थोडा जरी दाब दिला किंवा आघात केला की ते लगेच तुटतात, त्यांचा बुगा होतो. उदाहरणार्थ काच किंवा खडू, हाच त्यांचा ठिसूळपणा. आता पुढचा गुणधर्म कठीणपणा. कठीणपणा म्हणजे एखाद्या पदार्थाने दुसऱ्या पदार्थाला स्वतःमध्ये घुसण्यापासून केलेला विरोध. जो पदार्थ जास्त विरोध करतो तो जास्त कठीण. इथे बघा, एक खिळा चिखलात किती सहज घुसतोय, पण तोच खिळा लाकडात घुसत नाही. याचा सरळ अर्थ आहे की लाकूड चिखलापेक्षा जास्त कठीण आहे. आणि तिसरा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे स्थितिस्थापकता. सोप्या भाषेत सांगायचं तर हा पदार्थाचा बाउन्स बॅक करण्याचा गुण आहे. म्हणजे जोर लावल्यावर त्याचा आकार बदलतो, पण जोर काढून घेतल्यावर तो पुन्हा आपल्या मूळ आकारात परत येतो. याचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे रबर बँड. ताणल्यावर लांब होतो आणि सोडल्यावर पुन्हा आहे तसा होतो. हीच त्याची स्थितिस्थापकता. आता आपण पदार्थांच्या एका विशेष गटाकडे वळूया, आणि तो गट आहे धातूंचा. धातूंचे काही खास आणि खूप महत्त्वाचे गुणधर्म आहेत.
धातूंचे दोन मुख्य गुणधर्म म्हणजे वर्धनीयता आणि तन्यता. वर्धनीयता म्हणजे धातूला ठोकून त्याचे पातळ पत्रे बनवता येतात आणि तन्यता म्हणजे त्याला खेचून त्याच्या बारीक तारा बनवता येतात, जसं विजेच्या तारा. याशिवाय धातू उष्णता आणि वीज यांचे उत्तम वाहक असतात आणि त्यांच्यावर आघात केल्यावर एक विशिष्ट नाद निर्माण होतो. चला तर मग पटकन बघूया आज आपण काय काय समजून घेतलं. पहिलं म्हणजे पदार्थांच्या स्थायू, द्रव आणि वायू या 3 अवस्था असतात. दुसरं, उष्णतेमुळे या अवस्थांमध्ये बदल होतो. तिसरं, प्रत्येक पदार्थाला कठीणपणा, स्थितिस्थापकता असे स्वतःचे गुणधर्म असतात. आणि चौथं म्हणजे धातूंमध्ये वर्धनीयता आणि तन्यता यांसारखे विशेष गुणधर्म असतात. आता जाता जाता एक विचार करा, आपल्या आजूबाजूच्या वस्तूंचे हे गुणधर्म काढून घेतले तर, जर काच ठिसूळ नसती किंवा रबर स्थितिस्थापक नसतं तर आपलं जग किती वेगळं असतं, नाही का? म्हणजे आपण ज्या जगात राहतो ते याच लहान सहान पण महत्वाच्या गुणधर्मांनी तर बनलेलं आहे.